नमो शेतकरी महासन्मान निधीचा त्या ठिकाणी 8वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आता त्या ठिकाणी समजलेली आहे बातमी. तर त्या ठिकाणी 8वा हप्ता कधी मिळू शकतो? या योजनेतील विद्यमान आता स्थिती काय आहे? महत्त्वाच्या काय बाबी या 8व्या हप्त्यात आलेल्या आहे? याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यात कोणते शेतकरी वगळले आहेत किंवा नाही वगळले, त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. तर मराठी साईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर नमो शेतकरी योजना जो काही 8वा हप्ता लवकरात मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 8वा हप्ता मिळण्याबाबत त्या ठिकाणी नवीन अपडेट्स आलेले आहेत. तर अधिकृत तारीख अजून देखील जाहीर झालेली नसली तरी आपण सांगितल्याप्रमाणे डिसेंबर 2025च्या अंतिम आठवड्यात म्हणजेच 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची जास्त शक्यता आहे आणि ते 31 तारखेपर्यंत जमा होऊ शकतात. तांत्रिक किंवा प्रशासकीय विलंब झाल्यास हा हप्ता 1 जानेवारी 2026 पर्यंत देखील जमा होण्याची शक्यता असू शकते. म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा हा हप्ता जर काही प्रलंब झाला तर त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर याच्यातली स्थिती बघा. आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, परंतु यापूर्वी पात्रता आणि लाभार्थी यादीत कठोर तपासणी झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळलेली आहेत. यामुळे काही लोकांना या हप्त्याचा फायदा मिळण्यास अडचण येऊ शकते. म्हणून आपले कागदपत्रे, आधार, बँक लिंक तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, 31 तारखेपर्यंत तुम्ही आधारला बँक लिंक करून घेणे हे एकदम महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना सुद्धा ती सूचना दिलेली आहे. तर या ठिकाणी या हप्त्याचा लाभ PM किसान योजनेशी संबंधित पात्र शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे PM किसान योजनेमध्ये आपली नोंदणी व KYC अपडेट करणे आवश्यक आहे. 8वा हप्ता डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात किंवा लवकरात लवकर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी समोर आलेली आहे बातमी. तर तुम्ही देखील जी KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून त्या ठिकाणी अपडेट झाली आहे का नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या. धन्यवाद.